बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षल्यांची गडचिरोलीमधील घातपाताचा कट सतर्क पोलिसांनी उधळून लावलाय। अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या धानोरा तालुक्याच्या 1.5 किलोमीटर अंतरावरती सुरुंग पेरण्यात आला होता। सुरुंग ठेका नदीच्या पुलाखाली हा भूसुरुंग पेरण्यात आला होता। निवडणूक अधिकारी किंवा पोलीस जर परतताना घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता, मात्र पोलिसांच्या कारवाईने नक्षल्यांचा हा डाव उधळला गेलाय आणि मोठी दुर्घटना टळली आहे। तर दुसरीकडे अतिदुर्गम भागातील कसनसून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाजेझरी मतदान केंद्र भूसुरुंग स्फोटाने हादरले। सकाळी 11:30च्या सुमारास हा स्फोट घडवण्यात आला आहे। मतदान प्रक्रिया सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे मतदार आणि सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली आहे। सुदैवाने मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचे नक्षल्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत। कोणतीही जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही आहे। तसंच काल गट्टा गावामध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये 2 जवान जखमी झाले होते। तर मतदान सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे। एकीकडे भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला, तर त्याच्यानंतर आणखी एका स्फोटाचा कट रचण्यात आला होता। मात्र पोलिसांनी दक्षता दाखवत हा स्फोटाचा कट उधळून लावलाय। या घटनेनंतर सुरक्षेमध्ये आणखीन वाढ करण्यात आलेली आहे।